अजित पवार घाबरतील असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटलं असावं, पण प्रत्यक्षात जे घडलं ते एकदम उलट. मित्र हो, अजित पवार यांच्या कथित 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचं प्रकरण बघा, कुठलीही निवडणूक आली की हे प्रकरण पुन्हा चर्चेत येतं. आता महापालिका निवडणुकीत सुद्धा या घोटाळ्यावर आरोप झाले, प्रत्यारोप झाले. पुणे महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवार यांनी महायुतीत एकत्र असलेल्या भाजपावर रोज भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले. अर्थातच या आरोपामुळे भाजपाचे नेते कावरेबावरे झालेले. अजित पवार यांनी तोंड बंद ठेवावं यासाठी भाजपाच्या काही नेत्यांनी कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष पण धमकीवजा इशारे अजित पवारांना दिले, पण त्याच्या इशाऱ्याचा तसा काही उपयोग झाला नाही. अजित पवार अजिबात सुद्धा नमले नाही. सिंचन घोटाळ्याच्या प्रकरण अजून सुद्धा कोर्टात असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेले मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गर्भित इशारा सुद्धा दिलेला होता. पण तरी अजित पवार यांच्या तोंडाला चिकटपट्टी नाही लावता आली. अजित पवार घाबरतील असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटलं असावं, पण प्रत्यक्षात जे घडलं ते एकदम उलट. अजित पवार यांनी भाजपला घाम फोडलाय. आता महापालिका निवडणुकीचा प्रचार थांबला, पण संघर्षाच्या आगीचा पेटलेला वणवा मात्र अधिकच भडकायला लागला. अजित पवारांनी थेट भाजपला इशारा दिला आणि माझ्याकडे सुद्धा 100 कोटीच्या घोटाळ्याची फाईल आहे, ती फाईल काढली तर हा कार माजेल, असा थेट इशारा अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांना दिला. बघा, 25 वर्षापूर्वीचं हे जुनं प्रकरण आहे, पण आता ते पहिल्यांदा एवढ्या मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये अजित पवारांनी चव्हाट्यावर आणलंय. 1999 मध्ये राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तारूढ झालेलं होतं. तेव्हा भाजपचा 100 कोटींचा सिंचन घोटाळा समोर आलेला होता. अजित पवार म्हणाले, तेव्हा मी जलसंपदा मंत्री होतो. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल माझ्याकडे आली. ती फाईल तपासली असता या योजनेसाठी 310 कोटी रुपयांचा खर्च आढळून आला. मी अधिकाऱ्याकडे या प्रकल्पाबाबत आणि त्याच्या एकंदर खर्चाबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांच्याकडून जी माहिती कळाली ती मात्र खूप धक्कादायक माहिती आहे. पुरंदर सिंचन प्रकल्पाचा खर्च 100 कोटी वाढीव खर्च लिहा असं भाजपा नेत्यांनी सांगितल्याचा खुलासा अधिकाऱ्यांनी केल्याचं अजित पवार म्हणाले. त्याने सांगितलं, 1995 ते 1999च्या दरम्यान राज्यामध्ये भाजपा शिवसेना यांच्या युतीचं सरकार होतं. पुरंदर सिंचन प्रकल्पाचा खर्च 200 कोटी रुपये होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र आधीच्या म्हणजे युती सरकारमधील मंत्र्यांनी पार्टी फंडासाठी 100 कोटी रुपये मागितले. बघा, त्यावेळेला जलसंपदा मंत्री कोण होतं हे सगळं जे आरोप झाले त्यावेळेचं. त्यामुळं 200 कोटीचा प्रकल्प 300 कोटीवर गेला. अधिकाऱ्यांनीही त्यांचे 10 कोटी रुपये त्यात वाढवले. अशा प्रकारे त्या प्रकल्पाचा खर्च 310 कोटी रुपयावर गेला. ती फाईल अजूनही माझ्याकडे आहे असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे हो, पण तरी सुद्धा एक प्रश्न उरतो. 25 वर्षापूर्वीचं प्रकरण आज ते सांगतायत, एवढी वर्ष अजित पवार गप्प का राहिले हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. अजित पवारांनी हे सगळं चव्हाट्यावर आणल्यामुळं भाजपची मात्र पंचायत झाली आहे हे मात्र नक्की. आता भाजपकडून काय सांगितलं जातंय ते पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.